फुलाच्या गुलाबाच्या फुलावा माझ्यावर नाच्या पारसवा माझे वादातील लोकांच्या बारीवर कारण तुम्ही का बोलतावा तुझे रहना तो ढंग से रहे नहीं तो मेरे दोनों बच्चे को रख दे और साली अपनी
शादी है. काय कारभारी मुझे शादी नहीं करना. तुझ्यासोबत प्रेम म्हणणं करा या साऱ्या गावात माहित आहे बा. मला दुसरी घरवाली नको, फक्त मला जयंतीच पाहिजे. नाही हो कारभारी, माझी गोष्ट ऐका तुम्ही. हिच्यापेक्षा बायको पहा सुंदर सारी हो. आणि आपल्या घरातून जाते त्या झाडशीमध्ये आणि तिकडे जाऊन बसते. आपण काय करायचं, त्याच्या अगोदर जायचं आणि त्याचं लपून राहायचं. जसा तो संडासला बसला धरून पण दक्षिण द्यायचा त्याच्यावर हातमा शिवायचा. बाबाजी 5 रुपयाची भेट मिळाली. त्याचप्रमाणे आमचे प्रिय बंधू निलकंठरावजी वाघ यांच्याकडून या पोहण्याची 31 रुपयाची भेट मिळाली. कुठून आलं रे बाप्पा? और तू कुणाला काय बा पण पहिल्याही वेळेस पडाला. हाताही गेला आता कसं हलता कसं करून हाता बाहेर गेला हाय घेऊ कोण आहे. अरे बापरे, हात फोन चुकून आला. पाय बसू काय हे मामा सगळा बसला आणि रेल्वे साहेब आला ना आपल्याला ओळखलं म्हणजे मग असं कर. संडास लागली का तुझे? हो संडास दाबून दे. दाबू चाललो डबा घेऊन
तो साली तूने मेरे पीछे बोला लगा दी, तू मुझे मारना चाहती है। खैर साली घर में का बोलून राहिले बरं झालं डबा फेकून दिला आणि मी परत सुटलो, नाहीतर त्यांनी माझा जीव घेतल्याशिवाय राहिलं नसतं. कारभारी आपला लग्न आहे वाटा राया आता कोटा चार माझ्यावर नका घेऊ राया. मी तुम्हाला सांगितले रायावर माझ्यावर मानलेले का राया नाही. कारभारी साली छिड़ा मत, मैं तेरी बातें कोई सुनना नहीं चाहता. साली तू मुझे मारने के लिए लगी, साली मुझे मारना चाहती है और दूसरा खाली बनाना चाहती है. नाही कारभार तुम्ही का बोलता हो? कारभारी मला त्या देशाची नका मारा राया. नारी नसला दावते सोनं, नारी नसला दावते सोनं, आणि लागलीस माझ्या माग ग माझा प्राणा ग ग ग. नाही कारभारी नाही हो, मी असं नाही करणार हो. नाही कारभारी त्या देशाची मला का मारा राया. तिचं पूर्ण नाव घ्यायचं नाही, तिचं नाव घ्यायचं नाही, मला मारण्याकरता लागली ती. जानकी माझ्या पतीला विलावून, जानकी माझ्या पतीला विलावून तुमच्या शिवाय नाता आहे आमचं कोण. जाईन जयंतीसाठी प्राण घ्यावे ऐकून माझे राया. घ्यावे ऐकून माझे राया. गुलाबाचे फुलं माझ्या गायच्या वाचर हरणाच्या पाळस राया. मी असं नाही करणार कारभारी, तुमच्या जीवनाला गोली राया. पत्नी प्रेमानं सांगते ती कारभारी, मी अत्यंत काय करू शकली नाही आणि तुम्ही माझा सह घेता. पत्नी बिचारी त्या पतीचा जीव वाचवण्यासाठी नानाचे प्रयत्न करते, पण रेल्वे साहेबाला माहित होतं की खरोखर माझ्या बायकोने माझ्या मागे गुंडे लावले आणि मी तोंडा वाचलो. बसला सनी डोक्यावरत, बसला सनी डोक्यावरत आणि कशी होईल शांत. घात गेला वीर, घात गेला वीर, घात गेला वीर माझ्या दादा, घात गेला वीर
जाशील मागे पुढे त्याला विसरून द्या. आपण दोघे प्रेमाने राहू. आपला सुखी संसार आहे. आपल्याला एक मुलगा एक मुलगी आहे. त्यातल्या त्यात आपण नवरा बायको दोघं आहोत. आपल्याला नोकरी करायची आहे. अगं आज काहीतरी गोड थोडं बनव आणि मला छान का कारभारी चांगलं गोडधोड बनव तेव्हा आणि त्या जयंतीचा प्रेम विसरून जा कारभारी. अरे राम, पुन्हा त्या जयंतीचं नाव घेऊ नको. अरे तिचं नाव काढायचं नाही. अगं तू माझ्या समोर एवढी असून त्या जयंतीचं काही महत्व नाही. तू मनातली शंका काढून टाक. मी जयंतीच्या इथे जाणार नाही. पण तुमच्या करता गोडधोड पाहुणचार करते रायावं. दोन गाठ आपल्या पोटी घाला तुम्ही रायावं. सरची माता गेले यांचे ढोलक मास्तर यांच्या 5 रुपयाची भेटणारी पाठवून धन्यवाद. 36 बघा. मी नंतर जेवण करते जेवण करून घे. हा त्याचप्रमाणे सुधीर लोखरे यांच्या 11 रुपयाची भेटणारी पाठवून धन्यवाद. 36 बघा. माझे राया वाढून ठेवलं राया, माझे राया वाढून ठेवलं ताट माझे राया. माझे राया वाढून ठेवलं ताट बसागे वाया, माझे राया वाढून ठेवलं ताट बसागे वाया. शंकरराजी पेंटर यांच्याकडून 10 रुपयाची भेटणारी. त्याचप्रमाणे श्री म्हणणे साहेब यांच्याकडून 11 रुपयाची भेटणारी पाठवून धन्यवाद. 37 आता जानकी हे जेवण झालं भरपूर. हो, मला आता झोप वाटून राहिली. एवढ्या दिवसाचं नाही जेवण केलं का? त्या जयंतीसाठी मला लई मार मार राया. अगं मी तुला कितीदा सांगतो पुन्हा